फेब्रुवारी महिना आता संपत आला आणि सगळीकडे आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली असता डोंगर आणि रानमाळावर फुललेला दिसतोय तो लाल रंगाचा पळस। ही फुलं आपण सर्वांनीच खरं तर पाहिली असतील, मात्र यात पिवळा पळस हा काहीसा दुर्मिळ मानला जातो। आयुर्वेदात पळसाची फुलं, पानं, खोड आणि मुळं यांना सुद्धा खूप महत्त्व आहे। उत्साह आणि उत्सव याची चाहूल देणारा पळस याच्याकडे ऋतू बदलाचे संकेत म्हणून सुद्धा पाहिलं जातं। अशा या पळसानं सध्या ऋतू बदलण्याची चाहूल दिलेली आहे। पळसाच्या फुलांची ही सुंदर दृश्य फक्त लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। या पळसामुळे आदिवासीच्या जीवनामध्ये जे बेरंग जीवन असते, कष्टामुळे ते रंगीन होऊन जाते। या पळसामुळे ग्रामीण भागामध्ये आणि डोंगरदऱ्यामध्ये जो काळा डोंगर असतो गवत सुकल्यानंतर तो पुन्हा लाल होऊन जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।